आणि आता बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची। शिंदेंनी तडकाफडकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांसोबत भेट घेतली। तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे का अशीही चर्चा सुरू झाली, कारण तटकरेंनीही भाजपनं आम्हाला 2 मंत्रिपदांचा शब्द दिलेला आहे याची आठवण करून दिली आहे। पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत तडकाफडकी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। विशेष म्हणजे शिंदेंसोबत यावेळी त्यांचे खासदारही होते। पंतप्रधान मोदींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे म्हणाले। महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो, त्यामुळे आज तशाच प्रकारची ही भेट होती, सदिच्छा भेट होती। आपले खासदार आहेत, अधिवेशन आहे, त्यामुळे कोण टीका करतंय कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो। आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील त्या भेट झाली त्यांची, त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात टीका करण्याचं, मी माझं काम करत असतो टीकेला कामाने उत्तर देण्याचं। तर दिल्ली दौऱ्यात खासदारांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी खासदारांना समज दिल्याचीही सूत्रांची माहिती आहे। तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्यावर लक्ष आहे, सगळ्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तयार होतंय असं शिंदेंनी खासदारांना सांगितलं। आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा। मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंनी कामाचा सल्ला दिला। काम करणाऱ्यांचा पक्षाकडनं योग्य सन्मान केला जातो, तेच तुमच्याही बाबतीत लागू होणार अशा शब्दात शिंदेंनी खासदारांची कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली आहेत का अशीही चर्चा आहे। आणि दादांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेंनीही भाजपनं राष्ट्रवादीला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची आठवण करून दिली। विस्तार असेल तर माननीय तो पंतप्रधान मोदींचा अधिकार आहे। शिंदे साहेब तर राज्याचे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जरूर ज्या वेळेला सरकार गठीत झालं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला जरूर एक घटक पक्ष म्हणून ऑफर होती की राज्यमंत्रीपद, स्वतंत्र कार्यभार, परंतु आम्ही सर्वांनी म्हणून त्यावेळेला निर्णय घेतला। दादाही त्यावेळेला स्वयं होतेच। यावेळेला तशापैकी जर काय वेळ आली तर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री वहिनी असतील, प्रफुल्लबाई आहेत, मी स्वतः आहे, नेते भुजबळ साहेब असतील, आम्ही एकत्रितपणे जाऊन या संदर्भामध्ये दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चा करू। नाना पटोलेंनीही शिंदेंपाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीसांच्याही दिल्ली दौऱ्याचा दाखला देत खेळ बाकी असल्याचं सांगून भुवया उंचावण्याचं काम केलं। अजून खूप खेळ होणार आहे, संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत। काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत, त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत, आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील, मोठे अजून खेळ चालू आहे, त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। एकनाथ शिंदे दिल्लीला गेले की नाराजीच्या चर्चा सुरू होतात, पण शिंदेंनी महाराष्ट्रातल्या काही विषयांवरनं चर्चा केल्याचं सांगितलं। तर शिंदेंचेच मंत्री शंभूराज देसाईंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत मोठ्या पक्षाकडनं जो अनुभव आला त्याबद्दल शिंदेंची चर्चा झाली असं सांगून नाव न घेता भाजपकडे बोट दाखवलं। जिल्हा परिषदेच्या निवडी संदर्भातला विषय हा राज्यातला आहे, त्याच्यासाठी मान्य शिंदे साहेबांना दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही। आणि मान्य शिंदे साहेब दिल्लीला गेल्यामुळं ज्यांना कुणाला काही वाटत असेल किंवा ज्यांना कुणाला धडकी भरत असेल त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही की शिंदे साहेब दिल्लीला गेल्यावर तुम्हाला का धडकी भरती, त्यांना विचारा। पक्षाला, शिवसेनेला जो काही महायुतीमध्ये निवडणुका लढताना किंवा जिथं महायुती झाली नाही, महायुती करण्याचा प्रयत्न करून सुद्धा काही मोठ्या पक्षांकडनं आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, या बाबतीतली पक्षाची भूमिका राज्यातल्या बैठकीमध्ये आम्ही मुख्य नेते म्हणून मान्य शिंदे साहेबांसमोर मांडलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये, याच आठवड्यात बैठक होती, पण मी भुवनेश्वरला होतो ओरिसामध्ये, त्यामुळं ती बैठक पोस्टपोन झाली आहे। ती बैठक पुढच्या आठवड्यात आम्ही घेऊ आणि मित्र पक्षामध्ये कुठेही त्या ठिकाणी कुठलाही
किंतु परंतु नाही. शंभूराजे असे बोलले असतील तर नक्की आम्ही यावर चर्चा करू. नेमकं कुठल्या मित्रपक्षाबद्दल ते बोलतात आहे यावरही चर्चा करू. पण मला असं वाटतं शंभूराजे आम्ही सर्व लोक समन्वय समितीत आहे. मित्रपक्षात काय जर 19-20 झालं असेल तर ते बैठकीत मांडलेलं बरं. मी बैठकीतच त्या ठिकाणी चर्चा करेन. तर शिंदेंनी आता मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी दिल्लीत असतील, अर्थात राज्याच्या निवडणुकीसंदर्भात फडणवीस बैठकीसाठी दिल्लीत जात असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.